मुलुंडच्या संभाजीनगर परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आणि अंमली पदार्थ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर भाजप आमदार मिहिर कोटेच्या स्थानिक नगरसेविका SRAचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मुलुंड पोलिसांनी या परिसराची संयुक्त पाहणी केली। त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या कॅम्पमधील काही कामगारांकडून परिसरातील नागरिकांना वारंवार त्रास दिला जात होता। कोणत्याही नागरिकाने तक्रार केल्यास त्यांच्या घरांवर दारूच्या बाटल्या फेकणे, धमकावणे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आम्हाला इथे सगळ्यांना म्हणजे तोंड आहे, लहान लहान मुलं, मोठी मुलं दारूच्या। आम्ही बोलायला गेलो की त्यांना राग येतो, मग बाटल्या आमच्या घरावर फेकतात। बाजूलाच माझं घर आहे, सगळं कोणाचं काय कुठे काम झालं की कचरा सगळं तिथे कचरकुंडी म्हणून समजतात, कपड्याचे बोचके बिचके। आम्हाला पुष्कळ त्रास आहे। या संयुक्त पाहणी दरम्यान कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या आणि भरलेल्या दारूच्या बाटल्या तसेच अंमली पदार्थ आढळून आले। पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली। आमदार मिहिर कोटेचा यांनी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काही कामगारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या मागे बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असू शकतो असा आरोप केलाय। हे बघा, काल आमची स्थानिक नगरसेविका दीपिका घाग या विभागात महिलांची समस्याचं निवारण करण्यासाठी आली होती आणि ते करताना लक्षात आलं की महिलांनी तक्रार दिली की मोठ्या प्रमाणात इकडे पाचरत झोपडीधारकांनी लेबर कॅम्प बनवून ठेवलेत आणि ते लोक महिलांच्या शौचालयामध्ये पण जातात आणि वापर करतात, दारूच्या नशेमध्ये असतात, गांजा घेतात, अफीम घेतात। आणि मला आमच्या स्थानिक नगरसेवकांनी निदर्शनात आणून दिलं म्हणून आज आम्ही सकाळी मुलुंड पोलीस स्टेशन, महानगरपालिका, SRA सर्वांसोबत इकडे आलो। तर चक्क झालो आम्ही बघायला, कारण त्या 25 लेबरला आता उचललं आहे। त्यापैकी आम्हाला गॅरंटी आहे 50% हे बांगलादेशी आहेत। त्यांचा रूममधनं चरस, गांजा, चिल्लम, वेगवेगळे अंमली पदार्थाचा साठा भेटलेला आहे। एखाद्या व्यक्तीने कबूल पण केलं की तो सर्व तो करतो। आणखी आम्ही 10 घरामध्ये शिरलो तर ते सर्व टाळे आहेत, कामाला गेलेत। पण आम्ही मुलुंड पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की या 10 घरामध्ये पण तुम्हाला किमान 50% हे बांगलादेशीच सापडणार। कारण नगरसेविका ज्यावेळी आधार कार्ड मागायला गेली होती काल संध्याकाळी, तर त्यांना चिडवत होते आणि जे 2-3 आधार कार्ड भेटले तर नाव कसे आहे, फक्त मोहम्मद मागे पुढे काय नाही, फक्त इक्बाल मागे पुढे काय नाही, फक्त कासम मागे पुढे काय नाही। मी SRAलाही सांगितलेलं आहे की हे सर्व त्यांची जबाबदारी आहे आणि या पूर्ण परिसरात डेप्युटी कलेक्टरची पूर्ण टीम येऊन चौकशी करावी। ज्या लोकांनी घरं भाड्यावरती देऊन बाहेर गेलेले त्यांना अपात्र करण्यात यावं अशी मी मागणी केलेली आहे। दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।